कोणाचे फ्रेंड जॉईन होण्याचे राहिले असतील त्यांना कॉल करून फास्ट जॉईन होण्यासाठी सांगा. 2 मिनिट वेट करूया. आपल्याला ते रिस्पॉन्सिव्ह जी आपली वेबसाईट आहे, वेबसाईटला रिस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी आपल्याला बघायचं आहे. आणि अजून टॉपिक न्यू स्टार्ट करण्याच्या अगोदर जेवढं झालंय ते परत एकदा रिव्हिजन द्या. जेवढं काही झालं असेल तेवढ्या सगळ्या टॉपिकला. भरपूर सारे लेक्चर झाले, भरपूर सारे नोट्स आहे. जस्ट 1 मिनिट. हा, टाइमचा लोड घेऊ नका. 10ला बॅच संपेल. हा, जेवढ्या नोट दिसत आहे ना, जेवढ्या नोट्स दिसत आहे तेवढे आपले लेक्चर झालेले आहे. प्रत्येक नोट्स अपलोड केलेले आहे. सगळ्या नोट्स बघायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची, रिव्हिजन द्यायचे त्या प्रत्येक टॉपिकला. एवढे लेक्चर आपण घेतलेले आहे. एवढ्या सगळ्या जेवढे टॉपिक असतील त्याची सगळी रिव्हिजन द्यायची सगळ्यांनी, आणि सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. कारण की थोडी सुट्टी पडली तर काय टॉपिक चाललाय हा पण लक्षात राहत नाही. लास्ट लेक्चरचा टॉपिक काय होता सांगा? बोला, लास्ट लेक्चरचा टॉपिक काय होता? कलर सिस्टम. ओके, कलर सिस्टम. अजून लास्टला काहीतरी सांगितलं होतं कलर सिस्टम नंतर. सीएसएस युनिटचं सांगितलं होतं. 2-3 दिवस काही कामामुळे सुट्टी पडली होती. आज पण सुट्टी द्यावी लागली असती. बट आज सुट्टी दिली म्हणजे भरपूर साऱ्या सुट्ट्या पडल्या असत्या, म्हणून आज पण दिली नाही. त्यामुळे लेक्चर थोडं लेट घेतलं, कारण की यायला लेट झालंय. आल्यानंतर लगेच लेक्चर स्टार्ट केलंय. सुट्टी पडल्यावर तुम्ही विसरून जाता आपण काय शिकतोय. हे नको विसरायला की लेक्चर कोण घेतं हे पण, किंवा आपण शिकतोय काय. नाहीतर तुम्ही टॉपिक विचारायचा आपला टॉपिक काय आहे. ठीक आहे. बाकी झालं. आता आपल्याला स्टार्ट करायचं बुस्ट्रॅप. बुस्ट्रॅप 7-8 दिवस चालेल आपलं. तसं बघायला गेलं तर बुस्ट्रॅप सगळं एक लेक्चरचा टॉपिक आहे. अशी फाईल असते, इथून डाउनलोड करायची, ऑनलाईन घ्यायची, लिंक करायची, नेम टाईप करायचे. बुस्ट्रॅप एवढंच आहे. बट थोडं डिटेलमध्ये बघायचं म्हणजे 7-8 दिवस जातील आपल्याला त्यामध्ये. आता बुस्ट्रॅप जे आहे, बुस्ट्रॅप आपल्याला एक लायब्ररी फाईल प्रोव्हाइड करते, किंवा एक प्लॅटफॉर्म आहे, एक टूल आहे बुस्ट्रॅपला, तुम्ही असं म्हणू शकता. त्याने तुमची वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह बनवली जाते. प्रत्येक वेळी जेवढे तुम्ही ते करणार, वेबसाईट बनवताय, प्रत्येक वेळेस बुस्ट्रॅपचीच गरज पडेल असं पण नाही. भरपूर सारे थर्ड पार्टी टूल्स पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये. थर्ड पार्टी मीन्स असं नाही की थर्ड क्लास, थर्ड पार्टी बोलतोय. थर्ड पार्टी आणि थर्ड क्लास मध्ये डिफरंट असतो, किंवा डिफरन्स आहे. थर्ड पार्टी भरपूर सारे टूल अवेलेबल आहे. त्या टूलची हेल्प घेऊन पण तुम्ही तुमची वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह बनवू शकता. नाहीतर आपण फक्त बुस्ट्रॅप शिकतोय, प्रत्येक वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह करायची तर बुस्ट्रॅपच यूज करावा लागेल असं नाही. भरपूर सारे थर्ड पार्टी टूल्स पण आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते यूज करू शकता. बुस्ट्रॅप एक ओपन सोर्स फाईल आहे. ओपन सोर्स म्हणजे तुम्ही त्याला कोणीही यूज करू शकता, असं रिस्ट्रिक्शन नाहीये की फॉर एक्झाम्पल विंडोज असेल, लिनक्स असेल, मॅक असेल, त्या स्पेसिफिक डिव्हाइसवर चालतात, स्पेसिफिक ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. ओपन सोर्स फाईल आहे, ते कुठे पण तुम्ही यूज करू शकता. मॅक असेल, तुमचं विंडोज असेल, उबांतू असेल, लिनक्स असेल, जे काय तुम्ही यूज करताय ऑपरेटिंग सिस्टम, त्या ठिकाणी यूज करू शकता. आणि त्याने वेबसाईट तुमची रिस्पॉन्सिव्ह बनवली जाते. आणि सध्या मार्केटमध्ये बुस्ट्रॅपचं जे व्हर्जन आहे, लेटेस्ट व्हर्जन, ते यूज केलं तर 5, बट जे रिलीज झालंय ते आहे 5.3.8, आणि ते रिलीज झालंय 25 ऑगस्ट 2025 ला. आता थोड्या दिवसापूर्वी. जे करंटली डेव्हलपमेंट करताय किंवा शिकताय, म्हणजे सध्या तुमची बॅच कन्सिडर करा. माहित असेल 5 व्हर्जन चालू आहे किंवा डेव्हलप झालंय, किंवा 5 व्हर्जन आलेलं त्याला 2-3 वर्ष झाली. जे 5 व्हर्जन आहे ना, जसं प्रत्येक लँग्वेजचे व्हर्जन असतात, तसं जे व्हर्जन आहे बुस्ट्रॅपचं 5 व्हर्जन येऊन 2-3 वर्ष झाले, बट सध्या आहे 5.3.8. आता हे लेटेस्ट आहे, बट अजून पण यूज केलं तर 5.
मग आता जे व्हर्जन आहे त्या व्हर्जननुसार काहीतरी नॉर्मल चेंजेस असतात. प्रत्येक व्हर्जन येते म्हणजे त्यामध्ये काहीतरी चेंजेस केले जातात. फक्त व्हर्जनचं नेम चेंज केलं तसं नाही. त्यामध्ये भरपूर सारे कंपोनंट्स, क्लासेस हे चेंजेस केले जातात. मग अगोदर बूटस्ट्रॅपचं थोडंसं राईट करूया आणि एक्सप्लेन पण करूया लगेच. बूटस्ट्रॅप सांगितलं होतं काय ओपन सोर्स फाईल आहे. मग इथे या ठिकाणी राईट करतो. इट इज अ ओपन सोर्स. इट इज अन ओपन सोर्स क्रॉस प्लॅटफॉर्म लायब्ररी cross platform library for HTML, CSS and JavaScript. आता ही क्रॉस किंवा क्रॉस प्लॅटफॉर्म लायब्ररी आहे. कशासाठी? HTML साठी. क्रॉस कळतं थोडंसं. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे डायरेक्ट त्यामध्ये पण नाही. तसं असतं तर मग आपण डायरेक्ट HTML मध्ये थोडंसं स्टार्ट केलं असतं. मग आता आपल्याला हे जे बूटस्ट्रॅप आहे ते HTML मध्ये पण यूज करायचंय, CSS मध्ये पण यूज करायचं आणि जावास्क्रिप्ट मध्ये पण यूज करायचंय. जावास्क्रिप्ट मध्ये यूज करायचं म्हणजे डायरेक्ट जावास्क्रिप्ट लागतंय असं नाहीये. त्या ठिकाणी jQuery मध्ये यूज केलं जातं. बट jQueryसाठी रिक्वायर्ड आहे जावास्क्रिप्ट. जर jQuery शिकवायचंय तुम्हाला तर जावास्क्रिप्ट येणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी आपण राईट करताना डायरेक्ट जावास्क्रिप्ट राईट केलं म्हणजे जावास्क्रिप्टसाठी लागतंय असं नाहीये ते. किंवा जावास्क्रिप्टमध्ये यूज केलं तर असं नाही. ते jQueryच्या क्लासेससाठी, फंक्शनॅलिटीसाठी ते यूज केलं जातं. बट jQueryसाठी रिक्वायर्ड असतं जावास्क्रिप्ट. म्हणून त्या ठिकाणी HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. आता यामधील 2 तापून बघितलं HTML आणि CSS. जावास्क्रिप्ट बघणारच आहोत. jQuery आपला पार्ट नाही, पण jQuery मध्ये कसं थोडंसं यूज केलं जातं ते आपण बघूया बूटस्ट्रॅपमध्येच. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे की ओपन सोर्स म्हणजे काय? ओपन सोर्स allows to customize according to the client requirements. Customize. Open source allows to customize according to client requirements. कस्टमायझेशन पण बोलू शकता तुम्ही त्या ठिकाणी किंवा कस्टमाइज पण बोलू शकता. जो ओपन सोर्स आहे तो कस्टमाइज केला जातो. म्हणजे ओपन सोर्स मध्ये ज्या काही फाईल्स असतात त्या कस्टमाइज केल्या जातात अकॉर्डिंग टू क्लायंट रिक्वायरमेंट्स. जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असेल त्या ठिकाणी तसे चेंजेस केले जातात. फॉर एक्झाम्पल आपण जर एक प्रोग्राम केला बनवला, स्टॅटिक प्रोग्राम बनवला. एक प्रोग्राम आहे माझ्याकडे. त्यामध्ये मी स्टॅटिक व्हेरिएबल घेतले. इंटिजर a इक्वल टू 10, b इक्वल टू 20 आणि एक c व्हेरिएबल घेतला. ठीक आहे. आणि त्यानंतर खाली राईट करतोय c इक्वल टू a प्लस b अशी व्हॅल्यू राईट करतो आणि खाली राईट करतो किंवा प्रिंट करतो सी. सॉरी त्यामध्ये झालं सीपी पण प्रिंट मध्ये सी काय केलाय प्रिंट केलाय. शॉर्ट फॉर्म मध्ये राईट केलंय, फॉर्मॅट स्पेसिफायर काही राईट केलेलं नाही. तर याचा आन्सर काय येईल? याचा आउटपुट येणार आहे, याला किती वेळेस जरी रन केलं तर याचा आउटपुट काय येणार आहे? 30 येणार आहे. या प्रोग्रामला किती वेळेस जरी रन केलं आउटपुट 30 येणार आहे. म्हणजे काय झालाय? स्टॅटिक झालाय. म्हणजे जो डेव्हलपर आहे त्याच्या रिक्वायरमेंट नुसार झालाय. क्लायंट आणि युजर मध्ये सेमच कन्सिडर करा. मग आता क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार ते व्हॅल्यू चेंज झाल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एंटर केलंय क्लायंटने 20 आणि 20 अशा 2 व्हॅल्यू एंटर केल्या तर येणारी ऍडिशन 40 आली पाहिजे. जर 25 प्लस 25 किंवा 20 प्लस 40 असं जर एंटर केलं तर येणारी ऍडिशन 60 आली पाहिजे. म्हणजे अकॉर्डिंग टू क्लायंट रिक्वायरमेंट्स
ते काय झालं पाहिजे, चेंजेस झाले पाहिजे. त्याला बोलतात क्लायंट रिक्वायरमेंट. कारण की क्लायंटची रिक्वायरमेंट काही पण असू शकते. त्यानुसार ते काय झालं पाहिजे, चेंजेस झाले पाहिजे. थर्ड पॉइंट आहे जे लायब्ररी आहे आपल्या. आता या ठिकाणी सांगितलं काय, इट इज अन ओपन सोर्स क्रॉस प्लॅटफॉर्म लायब्ररी. आता लायब्ररी म्हणजे काय, तर या ठिकाणी राईट करूया. लायब्ररी comprises of templates. लायब्ररीमध्ये टेम्पलेट कंप्रायजेस केले जातात किंवा कंटेन केले जातात. आता टेम्पलेट्स म्हणजे काय, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आता टेम्पलेट्स हा पार्ट प्रत्येक लँग्वेज नुसार थोडा थोडा चेंजेस आहे. थोडासा पार्ट डोक्याच्या वरून जाणार असेल तर थोडं स्टेबल होऊन ऐकायचं आहे. कोणताही असेल. लायब्ररी कंप्राइजेस ऑफ टेम्पलेट्स. आता टेम्पलेट्स हा जो पार्ट आहे हा प्रत्येक लँग्वेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन केला जातो. प्रत्येक लँग्वेजच्या फाईल्स, जसं आता सी लँग्वेज आहे, सी लँग्वेजमध्ये हेडर फाईल आहे. हेडर फाईल, हजारो हेडर फाईल प्रेझेंट आहे सी लँग्वेजमध्ये. फॉर एक्झाम्पल प्री इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच असेल, प्री कोनिओ डॉट किंवा कोनिओ डॉट एच असेल, मॅट डॉट एच असेल, स्ट्रिंग डॉट एच असेल, LIB डॉट एच असेल. अशा हजारो फाईल प्रेझेंट आहे. प्रत्येक फाईलचा डेटा हा वेगवेगळा आहे. तसा हा टेम्पलेट्स हा असा एक पार्ट असतो की त्या ठिकाणी प्रीडिफाईन पार्ट डिफाईन केलेला असतो टेम्पलेट्समध्ये. त्याने तुम्हाला तो पार्ट परत परत राईट करण्याची गरज पडत नाही. आता सी लँग्वेजमध्ये तुम्ही हेडर फाईलला टेम्पलेट्स बोलू शकता. सी लँग्वेजमध्ये जी हेडर फाईल आहे ना त्याला तुम्ही टेम्पलेट बोलू शकता. तसं जावामध्ये हेडर फाईल नाहीये. मग त्या ठिकाणी कन्सिडर करा की पॅकेज असेल, पॅकेजमध्ये भरपूर सारे कंटेंट येतो. त्या ठिकाणी तुम्ही त्याला टेम्पलेट्स बोलू शकता. सीपीपी मध्ये टेम्पलेट्स हा डायरेक्ट वेगळा पार्ट आहे. टेम्पलेट्समध्ये तुम्ही क्लास, तुमचे आयडेंटिफायर्स, तुमच्या मेथड्स, तुमचे ऍक्सेस स्पेसिफायर हे सगळे कंटेंट एकत्र करू शकता किंवा कंबाईन करू शकता. तसंच आता CSS असेल किंवा HTML असेल, त्या ठिकाणी टेम्पलेटचा मिनिंग होतो. त्या ठिकाणी जो प्रिडिफाईन जो पार्ट आहे डिझायनिंगचा, तो त्या ठिकाणी प्रिडिफाईन पार्ट असेल, डिझायनिंगचा पार्ट असेल किंवा काही फंक्शनॅलिटी असतील प्रिडिफाईन, त्या ठिकाणी टेम्पलेट्समध्ये कंबाईन केलेले असतात. त्या पार्टला टेम्पलेट्स बोललं जातं. मग लायब्ररीमध्ये काय असतं तर टेम्पलेट्स असतात. लायब्ररी कंप्राइजेस ऑफ टेम्पलेट्स. भरपूर सारे टेम्पलेट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ती लायब्ररी फाईल किंवा लायब्ररी क्रिएट केली जाते. सेकंड पॉइंट राईट करूया आपण. अ टेम्पलेट comprises of predefined design and functionality which you can implement in our application in your applications without redesigning. आता अगोदर मराठी सांगितलं तेच सेम आहे की काय, जो प्रिडिफाईन पार्ट आहे, प्रिडिफाईन डिझायनिंग आहे, प्रिडिफाईन फंक्शनॅलिटी आहे, त्या सगळा पार्ट टेम्पलेटमध्ये कंटेन केला जातो किंवा कंबाईन केला जातो. आता मग तो पार्ट जर कंबाईन केला तर तो पार्ट तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये काय असणार, तुमचं आता UI असणार, युजर इंटरफेस, तुमचं ऍप्लिकेशन, तुमचं वेबसाईट असणार, तुमचं वेब पेज असणार.
त्या ठिकाणी तुम्हाला परत परत ते रिडिझाइन करण्याची गरज पडणार नाही. डिझायनिंग करण्याची गरज पडणार नाही. फॉर एक्झाम्पल जर आता प्रिंटफ फंक्शन आहे. प्रिंटफ फंक्शन काय करणार आहे? कन्सोलला डेटा प्रिंट करणार आहे. स्कॅनफ कन्सोलहून डेटा काय करणार आहे? रीड करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रिंटफ असं राईट करता, सिंपल प्रिंटफ असेल, ज्यावेळेस तुम्ही असं प्रिंटफ राईट करता, त्यामध्ये ओके असं काहीतरी आहे. हा, एवढं झाल्यानंतर त्याला सांगावं लागतं का परत की प्रिंटफ तू बाबा डेटा प्रिंट कर, असं काही सांगावं लागतं का? नाही. प्रिंटफ राईट केलं, प्रिंटफला स्वतः फंक्शन काय आपलं काय जाणार आहे? कॉल जाणार आहे आणि प्रिंटफ रन होणार आहे. प्रिंटफ एक फंक्शन आहे, त्याला पण कॉल करावा लागतो. मग प्रिंटफ तो आपल्याला नाही करावा लागतो, तो सिस्टम करतो. मग आता प्रिंटफ आहे, त्याला सांगावं लागत नाही आपल्याला की बाबा तू डेटा प्रिंट कर, कारण की तो काय प्रिडिफाईन आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण ए व्हेरिएबल घेतला, डायरेक्ट यूज केला, तर काय सांगतात? ए व्हेरिएबल इज नॉट डिक्लेअर. मग त्याला सांगावं लागतं की हा ए व्हेरिएबल इंटिजर टाईपचा आहे. म्हणजे काय करावं लागतं? रिडिफाईन करावं लागतं. तसं बाकीचे जे प्रिडिफाईन कन्सेप्ट आहे त्यांना रिडिफाईन करण्याची गरज पडत नाही. ते सेम पार्ट टेम्पलेटमध्ये डिझाईन केला जातो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट, Bootstrap. Bootstrap provides predefined components Bootstrap provides predefined components आता कंपोनंट्स म्हणजे काय? जे वेब ऍप्लिकेशन मध्ये यूज केले जातात ते. आता फक्त कंपोनंट्स मीन्स तुम्ही जर वेबसाईट साठी यूज करतात तर तुम्ही त्याला वेब कंपोनंट्स पण बोलू शकता. जर वेबसाईट साठी किंवा फ्रंट एंड मध्ये यूज करतायत तर, कारण की प्रत्येक लँग्वेज मध्ये येणारा पार्ट हा नॉर्मल काहीतरी चेंजेस असतात. मग आता हे जे कंपोनंट्स आहे आपण शिकतोय काय? बुस्ट्रॅप हे फ्रंट एंडचा पार्ट झाला. मग त्या ठिकाणी जे कंपोनंट्स येणार आहे ते आपले असणार आहे वेब कंपोनंट्स. मग आता जे कंपोनंट्स आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण टेम्पलेट्स का आलं की टेम्पलेट जसं सी लँग्वेज मध्ये टेम्पलेट्स वेगळं आहे, जावामध्ये टेम्पलेट्स वेगळ्या प्रकारे कन्सिडर केलं जातं. तसं सेम आता फ्रंट एंड मध्ये टेम्पलेट्स वेगळ्या प्रकारे कन्सिडर केलं जातं. सीपीपी मध्ये वेगळ्या प्रकारे केलं जातं. प्रत्येक लँग्वेज मध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन केले जाणार आहे. तसं आता जे कंपोनंट्स आहे, कंपोनंट्स बोलायचं कशाला? फॉर एक्झाम्पल तुम्ही कंपोनंट जे आहे तुम्ही त्याला सिंपल वे मध्ये टॅग पण बोलू शकता. आता कंपोनंट्सला तुम्ही नॅवबार बघितलं आपण, त्यानंतर अलर्ट्स असेल, अलर्ट्स आता समजा फंक्शनॅलिटी मध्ये गेले थोडं की काहीतरी अलर्ट्स असा मेसेज आला पाहिजे. अलर्ट्स असेल, नॅवबार असेल, करोझल असेल, किंवा मॉड्यूल असतील, हे सगळ्यांना बोलवतं कंपोनंट्स. आणि हे जे आता मी वर्ड्स यूज केले हे कंपोनंट जे आहे ते वेब रिलेटेड आहे. जस्ट वन मिनिट गाईज. हा, सॉरी गाईज. आता जे वेब कंपोनंट्स आहे या ठिकाणी राईट करतो. वेब कंपोनंट्स like alerts, navbar, त्यानंतर मॉडल, नंतर करोझल, या टाईपचे भरपूर सारे आहे. आता या टाईप मध्ये भरपूर सारे येणार आहे. ठीक आहे. मग आता या कन्सेप्टला बोलत कंपोनंट्स.
आता नॅवबार तर आपण बघितलंय, बाकीचे वर्ड्स थोडेसे नवीन आहे. अलर्ट्स आपल्याला बघायचं आहे. जे वेब रिलेटेड जे कंपोनंट्स असतात ना, त्यांना बोलतात वेब कंपोनंट्स. आता जे वेब कंपोनंट्स आहे, ते वेब जे कंपोनंट्स आहे, त्यामध्ये 3 पार्ट कंटेन किंवा कंबाईन केले जातात. हां, मग ते 3 पार्ट आहे. आपलं HTML आहे, CSS आहे आणि jQuery आहे. Components comprises of 3 पार्ट डिझाइन केले जातात त्या ठिकाणी. फर्स्ट आहे डिझाइन इन HTML. त्यानंतर सेकंड आहे स्टाईल इन CSS. आणि थर्ड आहे फंक्शनॅलिटी इन jQuery. फंक्शनॅलिटी इन jQuery. बट आता जे jQuery आहे, डायरेक्ट आपल्याला jQuery लागतंय. मग आता jQuery कंपल्सरीच आहे असं नाही. म्हणजे बूटस्ट्रॅप यूज करतोय म्हणजे jQuery कंपल्सरी लागतंय असं नाहीये. बट jQueryचा मीनिंग काय होतो? काही कंपोनंट्स, काही लायब्ररी फाइल्स अशा आहे की त्या ठिकाणी jQueryचे जे काही टूल्स आहेत, फंक्शनॅलिटी आहे त्याची गरज पडते. मग आता ज्यावेळेस आपल्याला बूटस्ट्रॅप इन्स्टॉल करायचं आहे ना, त्यावेळेस आपल्याला हे सगळं बघायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला jQueryचे जे मॉड्यूल आहे, टूल आहे ते पण इन्स्टॉल करावे लागतात. बट त्यांची कंपल्सरी गरज पडत नाही, की प्रत्येक प्रोग्राममध्ये ते लागतायच. बट ते मॅन्डेटरी आहे. कारण का? कारण की ज्यावेळेस तुम्ही आता वेब डिझायनिंग करताय, युजरची रिक्वायरमेंट आहे. या ठिकाणी सेकंड पॉइंटला काय राईट केलंय बघा, ओपन सोर्स अलो टू कस्टमायझेशन किंवा कस्टमाइज अकॉर्डिंग टू क्लायंट रिक्वायरमेंट. आता क्लायंटची रिक्वायरमेंट काही पण चेंज होऊ शकते. हां. कारण की आता क्लायंटची रिक्वायरमेंट चेंज झाली, तर मग तुम्हाला प्रोग्राममध्ये तसं चेंजेस करायचे. मग आता त्या ठिकाणी जर jQueryची जर नीड असेल, तर मग त्या ठिकाणी टायमाला jQuery आता ठीक आहे तुम्ही बूटस्ट्रॅप इन्स्टॉल केलंय, सगळं झालंय. मग तुम्ही फक्त कोड चेक करणार. तुमचे जे वेब ॲप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट आहे, त्या ठिकाणी जर काहीतरी चेंजेस येतोय, तुम्हाला पाहिजे तसं येत नाहीत, मग तुम्ही फक्त कोडमध्ये चेंज करणार. मग बाकीचं बघणार नाही. कोड तर सगळा सेम असणार, कोड करेक्ट असणार, बट पाहिजे तसं आउटपुट येणार नाही. मग त्या ठिकाणी काय कमी असणार आहे? jQuery ची जी फंक्शनॅलिटी आहे ती. प्रत्येक ठिकाणी लागतंय असं नाही. बट ते बूटस्ट्रॅप्समध्ये कंपल्सरी आहे किंवा मॅन्डेटरी आहे. ठीक आहे? मग या ठिकाणी फर्स्ट पॉइंट राईट केला होता ना या ठिकाणी बघा, HTML, CSS, जावास्क्रिप्ट. डायरेक्ट जावास्क्रिप्ट लागत नाही. jQuery लागते त्यावेळेस सांगितलं होतं. ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट राईट केलं, HTML, CSS, जावास्क्रिप्ट असं राईट केलं त्यावेळेस. बट jQuery रिक्वायर्ड जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट जे jQuery आहे, त्या jQueryला काय रिक्वायर्ड आहे? जावास्क्रिप्ट. त्यामुळे आपल्याला ते जावास्क्रिप्ट बघायचं आहे. आता jQuery जर रिक्वायर्ड आहे बूटस्ट्रॅपला, बट जर jQuery जर शिकायचं असेल, तर अगोदर जावास्क्रिप्ट शिकावं लागतं. त्यामुळे फर्स्ट पॉइंटमध्ये ते जावास्क्रिप्ट राईट केलंय आणि इथे सगळ्यात लास्टला jQuery असं राईट केलंय. मग आता या ठिकाणी बूटस्ट्रॅपने तुमची जी वेबसाईट आहे, ती रिस्पॉन्सिव्ह बनवली जाते. मग आता कंपल्सरी बूटस्ट्रॅपच यूज करायचं असं नाही. स्टार्टिंगला सांगितलंय. तुम्ही त्या ठिकाणी बाकीचे टूल्स पण यूज करू शकतात. असं काही प्रेशर नाही की बूटस्ट्रॅपच यूज करा रिस्पॉन्सिव्ह करण्यासाठी तुमची वेबसाईट. बाकीचे थर्ड पार्टी टूल पण आहे, ते तुम्ही यूज करू शकता. आता जे बूटस्ट्रॅप आहे, बूटस्ट्रॅपची स्वतःची वेबसाईट आहे, गेट बूटस्ट्रॅप नावाने. ती तुम्ही यूज करू शकता. त्या ठिकाणी भरपूर सारे आयकॉन्स आहे, टूल्स आहे, तुमचे क्लासेस आहे, भरपूर सारी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आहे. ते तुम्ही यूज करू शकता आणि त्याने तुमची वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह होणार आहे. कोणती वेबसाईट आहे ती दाखवतो.
getbootstrap.com. या ठिकाणी बघा काय राईट केलंय, बुस्ट्रॅपच्या पुढे द मोस्ट पॉप्युलर HTML CSS अँड जेस लायब्ररी इन द वर्ल्ड. आणि आपण फर्स्ट पॉइंट मध्ये पण राईट काय केलं होतं, इट इज ओपन सोर्स क्रॉस प्लॅटफॉर्म लायब्ररी फॉर HTML CSS जावास्क्रिप्ट. या ठिकाणी jQuery असं राईट नाही केलंय. जे कंपोनंट्स आहेत ते jQuery काय करतात, कंबाईन करतात किंवा कंप्राइजेस करतात. बट jQuery येण्यासाठी जावास्क्रिप्ट शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे वेबसाईटमध्ये पण काय जे यस जावास्क्रिप्टच आहे. ठीक आहे, त्यावर ओपन करूया आता. इथे बघा डिस्क्रिप्शन मध्ये काहीतरी खाली लिहिलेलं आहे. या ठिकाणी बघा, बिल्ड फास्ट रिस्पॉन्सिव्ह साईट विथ बुस्ट्रॅप, गेट स्टार्टेड एनी वे यू वॉन्ट, कस्टमाइज एव्हरीथिंग. कस्टमाइज हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. त्या ठिकाणी तुम्ही कस्टमायझेशन पण बोलू शकतात. हा, कस्टमाइज everything with SAS, build and extends in real time with CSS variables. या ठिकाणी कस्टमाइज वर्ड राईट केलाय बघा आपण. सेकंड बघा, ओपन सोर्स allows to customize according to client requirements. ते वेबसाईट ओपन करूया. ओपन केल्यानंतर वेबसाईट या ठिकाणी बघा, बिल्ड फास्ट रिस्पॉन्सिव्ह साईट विथ बुस्ट्रॅप. या ठिकाणी भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे त्याची. आपल्याला ते डाउनलोड आजच करायचं आहे, बट तोपर्यंत होणार नाही. लेक्चर 10ला स्टॉप करूया. ठीक आहे, तोपर्यंत नाही होणार आहे. नंतर तुम्ही वेबसाईट चेक करायची आज. सगळी वेबसाईट भरपूर मोठी वेबसाईट आहे, जेवढी होईल तेवढी चेक करायची. हा, आता वेबसाईट मध्ये बघा भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे, भरपूर सारी. मग आता ही जी इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी बघा काहीतरी ऍस्ट्रिक दिसतोय. त्याची पण काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, ते काय यूज केलं तर कसं यूज करायचंय. सगळ्यात फर्स्ट इथे बघा डॉक्युमेंट्स, यावर क्लिक करायचंय. डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन येते. कोणता पार्ट कसा वर्क करतो आणि कसा वर्क केलं पाहिजे. या ठिकाणी आपण एक सीडीएन हे बघितलं होतं सीडीएन. या सीडीएनची इन्फॉर्मेशन पण येते आहे. ज्यावेळेस आपण थेरी बघत होतो, थेरीमध्ये आपण जे 10 ते 15 दिवस घातले ना थेरीवर, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एसीडीएम पण बघितलं होतं. नंतर एक्झाम्पल्स आहे इथे सेकंड एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स भेटतील भरपूर सारे या ठिकाणी. त्यानंतर आहे आयकॉन्स. आयकॉन्स वर गेल्यानंतर या ठिकाणी भरपूर सारे आयकॉन्स आहे. आता जे अगोदरचं जे व्हर्जन होतं, आता सध्या आहे 5 जे व्हर्जन आहे मार्केटमध्ये, म्हणजे कंपनी लेवलला की इंडस्ट्री लेवलला चालतंय 5 व्हर्जन. बट जे करंट व्हर्जन जे रिलीज केलंय 25 ऑगस्ट 2025 ला, जे व्हर्जन जे रिलीज केलंय ना, ते आहे 5.3.8. आता जे 5 व्हर्जन ज्यावेळेस लॉन्च झालं होतं 1-2 वर्षापूर्वी, त्या व्हर्जन मध्ये एक नवीन पार्ट 4 आणि 5 व्हर्जन मध्ये एक नवीन पार्ट आला, बूस्ट्रॅप आयकॉन्स. हा, मग आता काही जणांना क्वेश्चन पडेल, मग अगोदरचे जे बूस्ट्रॅप होतं, जे अगोदर 2000 किंवा 2000 सालच्या अगोदर किंवा 2004 किंवा 2005च्या अगोदर ज्या वेबसाईट बनवल्या गेल्या होत्या त्यामध्ये पण आयकॉन्स आहे. ठीक आहे, त्यामध्ये पण आयकॉन्स आहे. स्टार्टिंगचे जे बूस्ट्रॅपचे जे व्हर्जन आहे त्यामध्ये आयकॉन्स होते. जे मिडलचे जे व्हर्जन आहे त्यामध्ये ते आयकॉन्स रिमूव्ह केले होते. आणि आता जे न्यू व्हर्जन आले 4 आणि 5 जे व्हर्जन आहे त्यामध्ये परत ते इंट्रोड्यूस केले. काहीतरी त्यांची रिक्वायरमेंट असेल, काहीतरी त्यांचे इश्यू असतील, ते त्यांनी सॉल्व्ह करून ते परत इंट्रोड्यूस केले आहे. मग आयकॉन्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे आयकॉन दिसत आहे. या ठिकाणी बघा झिरो, झिरो सर्कल फिल, झिरो स्क्वेअर फिल, वन म्हणजे काय, वनला सर्कल. या ठिकाणी काय, वनला सर्कल आणि ते फिल केलेलं पाहिजे. असे भरपूर सारे हजारो आयकॉन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील, हजारो मध्ये. हे जर तुम्हाला ड्रॉ करायचं किंवा डिझाईन करायचंय, HTML मध्ये भरपूर सारा टाइम लागणार आहे, भरपूर सारा मोठा कोड होणार आहे. असं तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता हे बघा, हे थोडं झूम करतोय, असं तुम्हाला बनवायचंय, भरपूर सारा टाइम लागणार आहे HTML मध्ये. बुस्ट्रॅप मध्ये एका लाईन मध्ये होणार आहे आणि रिस्पॉन्सिव्ह होणार आहे, युजर फ्रेंडली होणार आहे. मग आता एवढे आयकॉन्स या ठिकाणी म्हणजे भरपूर सारे तुम्हाला जे आयकॉन्स पाहिजे हे सगळे आयकॉन्स या ठिकाणी प्रेझेंट आहे. तुम्ही कोणत्या आयकॉन्सवर क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी केक आहे, केक मध्ये पण भरपूर सारे आयकॉन आले. या ठिकाणी बघा, हा केक आहे, हा केक फिल आहे, केक टू फिल म्हणजे डिझायनिंग चेंज झाली आहे. कॅल्क्युलेटर आहे बघा, हा सिंपल कॅल्क्युलेटर आहे, हा थोडा
मिक्स कॅल्क्युलेटर आहे, म्हणजे फिल केलेला ब्लॅक मध्ये दिसतोय थोडा. त्यावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार, त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा आय म्हणजे आपलं इलेमेंट आहे, क्लास BI कॅल्क्युलेटर फिल. एवढं तुम्ही जर यूज केलं, तर हा तुम्हाला आयकॉन्स तुमच्या ब्राउझरला शो केला जाणार आहे एका लाईन मध्ये. तुम्ही जर असं HTML मध्ये बनवायला गेला तर भरपूर वेळ लागेल. कॅल्क्युलेटर नाही बोलत, आयकॉन्स बोलतो, कॅल्क्युलेटर सारखा दिसणारा. कॅल्क्युलेटर बनवायचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फंक्शनॅलिटी यूज करावी लागेल. रिअल टाइम कॅल्क्युलेटर बनवायचं असेल तर, म्हणजे भरपूर सारे वेबसाईट त्या ठिकाणी, त्या वेबसाईटमध्ये भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे आणि हे यूज केलं जातं बूटस्ट्रॅप. हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. नाहीतर मग एका दिवसामध्ये पण सांगू शकतोय मी बूटस्ट्रॅप कसं चालतं. डाउनलोड करायचंय, इथून लिंक घ्यायची, इथे सांगणार बाबांनो तुम्हाला जे आयकॉन्स पाहिजे तो आयकॉन घ्यायचा आहे. हे आयकॉन पाहिजे ना, याच्यावर क्लिक करायचंय, इथून कॉपी करायचंय आणि पेस्ट करायचंय. झालं, हा आयकॉन तुमच्या ब्राउझरला दिसून जाणार. आणि एक फाईल लिंक करायची फक्त VS कोडची. VS कोडला एक फाईल, ऑनलाईन फाईल, जर तुम्ही डाउनलोड केलं नाही तुमच्या VS कोड मध्ये तर ऑनलाईन फाईल त्या ठिकाणी लिंक करायची फक्त. म्हणजे एका दिवसाचं काम आहे. बट आपल्याला त्याला 5-6 दिवस द्यायचे किंवा 8 दिवस द्यायचे, म्हणजे काहीतरी रिझन असणार आहे. तसंच पुढे थीम आहे, थीम ओपन होत आहे, टाइम लागेल. थीम मध्ये थोडेफार क्वेश्चन आहे, बाकीची इन्फॉर्मेशन आहे आणि ब्लॉग आहे लास्टला, म्हणजे डॉक्युमेंट सारखं. या ठिकाणी बघा 17 जून 2025 5.3.7 व्हर्जनचे, कोणत्या व्हर्जन मध्ये काय काय चेंजेस झाले. बूटस्ट्रॅप 5.3.7 हे ब्लॉग मध्ये आहे. 5.3.5 हे बघा, जे तुम्हाला डेट सांगितली होती 25 ऑगस्ट 2025. बूटस्ट्रॅप 5.3.8 जे रिलीज झाले ती डेट सांगितली होती. त्या अगोदर 5.3.7 होतं. कुठे गेलं इथे, इथे 17 जून 2025 डेट वाईज आहे वेबसाईटला. ठीक आहे. आता मग अजून एक वर्ड सांगितला होता, थर्ड पार्टी टूल. आता जे थर्ड पार्टी टूल आहे, आता या ठिकाणी बघा, जे बूटस्ट्रॅप आहे 5.3.8 हे आता 25 ऑगस्ट 2025 ला रिलीज झालंय, बट जे इंडस्ट्री लेवलला आहे ते 5 यूज केलं जाते. मग आता 5.3.8 आता आलंय, त्यामध्ये भरपूर सारे चेंजेस आहे. मग त्या ठिकाणी टेस्टिंग केली जाणार. त्यानंतर ती जे आपलं ब्राउझर आहे, ब्राउझरला फ्रेंडली होण्यासाठी त्याला भरपूर सारा टाइम लागेल, टेस्टिंग केली जाणार. आणि प्रत्येक जे कंपोनंट्स आहे, प्रत्येक जे टूल्स आहे, ते प्रत्येक ब्राउझर वर्कच करतील असं नाहीये, कारण की प्रत्येक ब्राउझरच्या रिक्वायरमेंट्स, कंडिशन, रूल्स हे वेगळे असतात. तसं आता जस्ट 1 मिनिट. आता जे थर्ड पार्टी टूल बोललो होतो त्यामध्ये एक येतो टेलेरिक. आता तुम्ही अँग्युलर हब हे ऐकलं असेल, फ्रेमवर्क रिएक्ट हब फ्रेमवर्क ऐकला असेल, त्या ठिकाणी बूटस्ट्रॅप यूज केलं जातं. बट आता ते अजून रिस्पॉन्सिव्ह होण्यासाठी ते थर्ड पार्टी टूल यूज करतात. असं काही रिस्ट्रिक्शन नाही, मग बूटस्ट्रॅपने रिस्पॉन्सिव्ह केलं जातंय, तर मग HTML CSS जावास्क्रिप्ट बूटस्ट्रॅप यूज करतोय, तर मग तुम्ही पण बूटस्ट्रॅपच यूज करा, असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. मग ते थर्ड पार्टी टूल यूज करतात. थर्ड पार्टी टूल म्हणजे थर्ड क्लास नाही, लेक्चर स्टार्ट होण्याच्या अगोदर सांगितलंय, थर्ड पार्टी आणि थर्ड क्लास मध्ये डिफरन्स आहे. थर्ड पार्टी जे टूल आहे, आता बूटस्ट्रॅप आहे, बूटस्ट्रॅपची स्वतः असं ऑफिशियल वेबसाईट आहे. थर्ड पार्टी टूल म्हणजे एक वेबसाईट बनवली गेली आहे, आणि जर तुम्हाला गरजेचे आहे तर यूज करा, नसेल तर नाही केली तरी चालेल. थर्ड पार्टी जसं फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन असतात. आता नेटफ्लिक्स असेल किंवा जेव्हा मूव्ही बघतो आपण, ज्या मूव्ही बघतो त्या कशावर बघतो आपण, नेटफ्लिक्सवर मूव्ही बघतो. आता प्रत्येक जण नेटफ्लिक्सचा सबस्क्रिप्शन घेतं का, नाही. काय करणार मग, त्यांनी नवीन मूव्ही जर रिलीज झाली, जाणार कशाकडे, टेलिग्राम, तिथे लिंक टाकणार, तिथून डाउनलोड करणार. म्हणजे काय झालं, थर्ड पार्टी टूल. तुम्हाला काय करायचंय, फक्त मूव्ही बघायची, मग ती कशावर पण दिसू, त्याशी तुम्हाला घेणे देणं नाही. त्याचे थर्ड पार्टी टूल असतात. मग एक टूल आहे, टेलेरिक नावाचा एक टूल आहे. या ठिकाणी आहे बघा, टेलेरिक. आणि काय सांगितलं यांनी, मॉडर्न UI मेड इझी.
जो मॉडर्न UI आहे. UI तर सगळे यूज करतात युजर इंटरफेस, पण यांनी काय सांगितलंय मॉडर्न UI. हा, मग आता जो मॉडर्न UI तो इझी बनवायचा आहे आपल्याला, तर तुम्ही ही यूज करा. आता प्रत्येक जण यूज करते असं नाही. इव्हन इव्हन जे कंपनीमध्ये वर्क करताय ना ते पण बुस्टरॅपच यूज करतात. हा, बट ज्या प्रोडक्ट बेस कंपन्या आहे, प्रोडक्ट बेस आणि हे टेलेरिक खूप मोठं आहे, खूप मोठं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिसतंय का ते लोड होतंय अजून पण. प्रत्येक एक एक फाईल लोड होते वेबसाईट ओपन केली तरी पण. आता हे एकदम हाय लेवलच्या आणि स्टँडर्ड लेवलच्या कंपन्याला यूज करतात ज्या प्रोडक्ट बेस आहे. आता आपल्याला माहित नाही तो विषय वेगळा आहे. हा, टेलेरिकला पण घेणे देत नाही. जर तुम्हाला टेलेरिक माहित नाही तर टेलेरिक बोलणार आय डोंट केअर. जर तुम्हाला मी माहित नाही तर मला पण तुमचं काही घेणं देणं नाहीये. हा, सगळ्यात त्यांचे जे युजर आहे किंवा कस्टमर कोण आहे बघायचंय, हे त्यांचे कस्टमर्स आहे. नासा, मायक्रोसॉफ्ट, फॉक्स, सॅमसंग, IBM, एअरलाइन्स, व्होल्वो हे त्यांचे कस्टमर आहे. नासा. आता नासा रिलेटेड जेवढे काही वेबसाईट बनवल्या जातात ते सगळे टेलेरिक यूज करतात. मायक्रोसॉफ्ट हे काय प्रोडक्ट बेस आहे. मग मायक्रोसॉफ्ट मध्ये किंवा मायक्रोसॉफ्ट जेवढ्या काही वेबसाईट बनवत आहे ते सगळं टेलेरिक यूज करत आहे. फॉक्स टेलेरिक यूज करत आहे, सॅमसंग टेलेरिक यूज करत आहे, IBM जे आहे ते पण टेलेरिक यूज करत आहे. आता ज्या ह्या हाय लेवलच्या किंवा स्टँडर्ड लेवलच्या प्रोडक्ट बेस्ड कंपन्या आहे हे टेलेरिक यूज करतात. हा, बट त्यांचं जे वर्क आहे ना ते थोडं हार्ड असतं. त्या ठिकाणी ते टेलेरिक यूज केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे, स्वतःचं प्रोडक्ट असणार आहे ना, त्यांना कोणाला विचारायचंय की आम्ही हे यूज करू की ते यूज करूया. बुस्टरॅप मध्ये आपण एक वर्ड राईट केला होता या ठिकाणी बघा, अकॉर्डिंग कस्टमाइज अकॉर्डिंग टू क्लायंट रिक्वायरमेंट्स. म्हणजे जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असेल तसं ते काय करायचं, ते कस्टमाइज करायचंय. बट आता मायक्रोसॉफ्ट हा स्वतःचा कस्टमर आहे. नासा हा स्वतःचा कस्टमर आहे. त्यांना कोणाला वेबसाईट बनवून द्यायची नाहीये. जसं स्वतःला पाहिजे तसं ते बनवणार आहे. मायक्रोसॉफ्ट जसं स्वतःला वेबसाईट पाहिजे तसं बनवणार आहे. त्यांना दुसऱ्याला कोणाला बनवून द्यायची नाहीये. होलो आहे. त्यांना स्वतःची वेबसाईट स्वतः बनवायची म्हणजे स्वतः कस्टमर आहे. स्वतःचीच कंपनी स्वतः कस्टमर आहे. म्हणजे त्यांना दुसऱ्याला विचारण्याची गरज नाही किंवा क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे ती बघण्याची गरज नाहीये. हां, मग त्या ठिकाणी जे मॉडर्न युआय आहे, त्याला ईझी बनवण्याचं काम हे टेलेरिक करतंय. बट हे टेलेरिक काय थर्ड क्लास आहे. सॉरी थर्ड क्लास नाही, थर्ड पार्टी आहे. हां, मग आता अगोदर सांगितलंय ते थर्ड पार्टी टूल आहे. ते मध्ये जे फंक्शनॅलिटी प्रोव्हाईड केली जाते, ती खूप हाय लेव्हलची केली जाते. जसं फॉर एक्झाम्पल आता रिएक्ट आहे किंवा अँग्युलर आहे. जे रिएक्ट आणि अँग्युलर आहे ना, त्यामध्ये पण यूज केलं जातं. अँग्युलर यूज करतो, अँग्युलर मटेरियल. अँग्युलर मटेरियल. या ठिकाणी बघा, काय सांगितलंय अँग्युलर मटेरियल मटेरियल UI कंपोनंट लायब्ररी. इथे पण स्वतःची लायब्ररी आहे अँग्युलर साठी. तसं सेम रिएक्ट साठी पण आहे. रिएक्ट मटेरियल. या ठिकाणी रेडी टू यूज मटेरियल डिझायनिंग कंपोनंट्स. आता यांचे आता हे जे थर्ड पार्टी टूल आहे या ठिकाणी पण यांचे कस्टमर कोण आहे बघा, स्पॉटीफाय, अमेझॉन, नासा, नेटफ्लिक्स, युनिटी हे त्यांचे कस्टमर आहे. शूटर स्टॉक हे सगळे त्यांचे कस्टमर आहे. अजून पण भरपूर सारे, बट ते हाय लेवलचे जे कंपनी आहेत त्यांचे नेम त्या ठिकाणी त्यांनी शो केले आहे. या ठिकाणी बघा, जसं अगोदर त्या ठिकाणी केकचा आयकॉन बघितला होता, या ठिकाणी पण केकचा आयकॉन आहे. मग आता एवढ्या मोठ्या कंपन्यांना यूज करता म्हणजे काहीतरी रिझन असेल ना. त्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स आहे, त्यांची प्राइसिंग आहे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, त्यांचे ब्लॉग्स आहे. सेम तसं टेलेरिक मध्ये पण आहे. टेलेरिकचे भरपूर सारे प्रोडक्ट्स आहे. आणि जे न्यू AI आलंय, यायचं पण काहीतरी टूल आलाय टेलेरिक मध्ये, अगोदर नव्हता. आता काही दिवसापूर्वी यायचं एक टूल आला यामध्ये पण टेलेरिक मध्ये. या ठिकाणी बघा मेन्शन पण होऊन आलंय न्यू AI कोडिंग. हा एक न्यू टूल आलाय.
कशासाठी? प्रोडक्टिव्हिटीसाठी. त्याला तुम्ही ट्राय पण करू शकता. एवढं सगळं भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे. बट आपण शिकणार सध्या फक्त बूटस्ट्रॅप आहोत. बूटस्ट्रॅप बघायला गेलं तर पण एका दिवसाचा आहे. बट बूटस्ट्रॅपमध्ये आपण सगळं बघणार आहोत. कसं यूज केलं तर, कोणता कोड यूज केल्याने कसे रिस्पॉन्सिव्ह बनवले जाते वेबसाईट. ठीक आहे. आयकॉन्स कसे यूज करायचे, त्यांना इन्स्टॉल कसं करायचे, त्यांचे क्लासेस कसे इन्स्टॉल करायचे, ते आपल्याला सगळं बघायचंय. हां, मग आता ज्याला टेलेरिक एखाद्याला हाय लेव्हलची वेबसाईट बनवायची, त्याने टेलेरिक यूज केलं तरी चालेल. काहींनी अँग्युलर मटेरियल यूज केलं तरी चालेल. त्यानंतर रिएक्ट मटेरियल यूज केलं तरी चालेल. भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी. आपल्याला फोकस सगळ्यात मेन फोकस करायचा आहे जावास्क्रिप्ट आणि रिएक्टवर. बट बाकीचा जेवढा पार्ट इम्पॉर्टंट आहे, आपण त्यावर पण फोकस करतोय. ह्या सगळ्या वेबसाईट तुम्ही आज बघायच्या आहे. कोणत्या? टेलेरिक. सगळ्यात अगोदर ह्या बाकी सोडून द्या. टेलेरिक असेल, अँग्युलर, रिएक्ट हे सध्या सोडू द्या. बूटस्ट्रॅप सगळ्यात अगोदर बघायचे आहे. 4 बघायला लावले तुम्ही एकही बघायचं नाही. अंदर भरपूर सारं आहे. एक वेबसाईट सगळ्यात अगोदर बघायची जी आहे बूटस्ट्रॅप. त्यामध्ये काय-काय इन्फॉर्मेशन आहे ती बघायची. ठीक आहे. मग या ठिकाणी इन्स्टॉलेशनचं बघायचं आहे आपल्याला. बट स्टॉप करूया आपण आजचं लेक्चर या ठिकाणी. लेट पण झालंय ना. वी विल कंटिन्यू टुमॉरो.